5 मिनिटं आहेत तुमच्याकडे? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. सत्याच्या वाटेवर असतातच अडचणींचे डोंगर, पण अंतिम विजय सत्याचाच. हेच सत्य आहे निरंतर. बहुश्रापिता कष्टला अंवरूषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. मला नाही कळला याचा अर्थ. गुगलवर आणि युट्यूबवर आम्ही खूप शोधलं, पण तुम्ही कसं छोटी छोटी उदाहरणं देता आणि गप्पा मारत समजावता, तर ते आम्हाला उत्तम प्रकारे समजतं. तर पहिल्या ओळीमध्ये ऋषितुल्य अशा अंबराजाची काय गोष्ट सांगितली ती बघूया. अंबराजाने एकदा निर्जळी एकादशीचा उपवास केला होता. निर्जळी म्हणजे काय? पाणी सुद्धा न पिता. हो, नाही तर हल्लीचे लोक एकादशी करतात म्हणजे काय, दुप्पट खातात. रताळ्याचा कीस, साबुदाण्याची खीर, तसा उपवास केला नव्हता त्यांनी. कळलं. उपवास सोडण्याच्या वेळेलाच नेमके दुर्वास ऋषी आले. आता आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपणही म्हणतो की नाही, आता जेवूनच जा. तसंच अंबराजा सुद्धा म्हणाला. पण दुर्वास ऋषी म्हणाले, मी जरा नदीवर जाऊन आंघोळ करून येतो आणि मग आपण जेवूया. अंबराजा वाट बघत बसला, पण दुर्वास ऋषींना यायला उशीर व्हायला लागला. निर्जळी एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ टळून जायला लागली, म्हणून अंबराजानं पाणी पिऊन उपवास सोडला आणि जेवणासाठी दुर्वास ऋषींची वाट बघत बसला. पण दुर्वास ऋषींना राग आला. ते म्हणाले, मी येण्याच्या आधी तू उपवास सोडलासच कसा? आणि मग त्यांनी अंबराजाला शाप दिला की पुढे आता तू 10 जन्म घेशील आणि त्या जन्मातल्या सगळ्या अडचणी, त्रास यांना तू तोंड देशील. पण मग अशा वेळेला विष्णू म्हणाला, नाही नाही नाही, मी 10 जन्म घेईन. आणि म्हणून ते दशावतार आहेत. तयाचे स्वये श्री हरी जन्मसोशी. अंबराजा विष्णूची भक्ती करत होता आणि म्हणून आपल्या भक्ताचं रक्षण विष्णूने केलं, असे या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. तिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता या तिसऱ्या ओळीमध्ये उपमन्यूचा उल्लेख झाला आणि त्याची सुद्धा एक गोष्ट आहे बरं का. अय्या, परत गोष्ट? मज्जाच आहे. एकदा काय झालं, व्याघ्रपाल ऋषींचा मुलगा उपमन्यू आपल्या मामाकडे राहायला गेला. तिथे तो आयुष्यात पहिल्यांदाच दूध प्यायला आणि त्याला ते खूप आवडलं. घरी आला आणि आईला म्हणाला, आई मला दूध हवं. मग आईने त्याला समजावलं. म्हणाली, आपली तर काही तशी परिस्थिती नाहीये, तू एक काम कर, शंकराची भक्ती कर, शंकराला प्रसन्न करून घे आणि त्याच्याकडे दूध माग. आणि खरंच उपमन्यूनी शंकराची भक्ती केली. शंकराने त्याची परीक्षा सुद्धा घेतली. अनेक संकटावर उपमन्यूनी मात केली आणि मग शंकर त्याला प्रसन्न झाला आणि ग्लासभर नाही बरं का दूध दिलं त्यांनी दुधाचा महासागरच दिला. खरंच? कसं आहे, गोष्टीचा खरे खोटेपणा तपासण्यापेक्षा त्या गोष्टीतनं आपण काय शिकलो हे आपण बघायला हवं. जसं की सिंह आणि उंदराची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकलेली आहे, तेव्हा असा प्रश्न आपण नाही ना विचारत, सिंह तर गर्जना करतो आणि उंदीर चू चू करतो, मग त्यांना कशी एकमेकांची भाषा कळली? आपण त्यातलं तात्पर्य शोधतो की कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणीही कोणाच्या उपयोगी पडू शकतं, म्हणून कोणालाही कमी लेखू नये, हो की नाही? तसंच याही 2 गोष्टींमधनं आपल्याला काय कळतं की प्रामाणिकपणे आपण आपल्या ध्येयाची भक्ती केली, आराधना केली, तपश्चर्या केली, तर ते ध्येय आपल्याला प्रसन्न होतं आणि आपल्याला अपूर्व अलौकिक यश मिळवून देतं. बघ ना, दुधाचा महासागर आहे का अस्तित्वात? पण ह्या कथेमध्ये म्हटलंय ना की दुधाचा महासागर त्याला शंकरानं दिला. म्हणजेच काय की कल्पनेच्या पलीकडचं यश त्याला मिळालं. रजनीकांतला सगळे ओळखतच असतील ना? भारतातच नाही, भारताबाहेर सुद्धा ते लोकप्रिय आहेत. सर्वात जास्त चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून त्यांची गिनीज बुक मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आणि त्यांचे वडील होते ना, त्यांचं नाव रामोजी गायकवाड. ते एक पोलीस कॉन्स्टेबल होते. आईचं नाव जिजाबाई गायकवाड, जी एक साधी गृहिणी होती. शिक्षण संपल्यावर त्यांनी अनेक कामं केली. बस कंडक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं. पण त्यांना आवड होती अभिनयाची. चित्रपट क्षेत्रात कोणाची ओळख नाही, कोणाचं मार्गदर्शन नाही, मग प्रवेश मिळणं कठीणच नाही का? पण त्यांनी खूप मेहनत केली. के बालचंद्र यांचा तमिळ चित्रपट अपूर्व रंगारंग या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. तब्बल 1-2 नाही, तो वेगवेगळ्या भाषांमध्ये 150 चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. किरण बेदींनी केलेल्या ध्येयाची उपासना सुद्धा किती प्रेरणादायी आहे, नाही? तिहार जेलमध्ये भयंकर गुन्हेगार कैदी म्हणून असतात, पण त्यांची जीवन पद्धती बदलावी, त्यांची विचारसरणी बदलावी
म्हणून त्यांनी मेहनत घेतली होती आणि या त्यांच्या कामामुळे त्यांना मेगासेसी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. खरं तर महिलांचे पाय खेचले जातात, त्यांना प्रगती करण्यापासून रोखलं जातं. ही परिस्थिती तेव्हा होती आणि आजही आहे. पण किरण बेदींनी ज्या पद्धतीने आपल्या ध्येयाची साधना केली, तपश्चर्या केली, त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे. हा, आता कसा छान समजला अर्थ. आणि तुम्ही ज्या पद्धतीने अर्थ सांगितला ना समजावून, तो आम्हा सर्वांच्या आणि मुलांच्या कायम लक्षात राहील. तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल ना, तर तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. कसं आहे, वाईट गोष्टी आपोआप पसरतात, चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो. मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते आणि म्हणते इतना तो हम कर ही सकते हैं. तुम्ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, म्हणजे तुम्ही म्हणू शकाल इतना तो हम भी कर सकते हैं. जय जय रघुवीर